नमस्कार। आज मी इथे कुरडूची भाजी घेतलेली आहे। अशा प्रकारची पानं असतात। कोवळी पानं काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। इथे कढईत तेल घेतले, त्यात हिरवी मिरची आणि कांदा परतून घेते। कांदा नरम झाल्यावर बारीक कापून ठेवलेली कुरडूची भाजी घालते आणि तेलावर परतून घेते 2 मिनिटं। इथे 2 तास अगोदर भिजत घातलेली मुगाची डाळ घालते आणि सर्व एकत्र मिक्स करून घेते। आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। झाकण काढलेले आहे। भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते। झाकण लावून पुन्हा एकदा शिजवून घेते। भाजी शिजलेली आहे। भाजीतलं पाणी सुद्धा आटलेलं आहे। ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते। कुरडीची भाजी तयार आहे। इथे कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात जिरं आणि तमालपत्र घालते फोडणीला आणि एक बारीक चिरलेला कांदा घालते। कांदा परतून झाल्यावर थोडंसं हिंग घालते। एक टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते। टोमॅटो शिजेपर्यंत परतून घेते। एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते आणि सुके मसाले घालते। धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद घालून सर्व मिक्स करून घेते। इथे बारीक कापून ठेवलेला कोबी आणि एक बटाटा घालते कच्चा आणि मिक्स करून घेते। मटरचे दाणे घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते, गरम मसाला आणि एकत्र करून घेते आणि थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। झाकण काढलेलं आहे। बटाटा शिजलेला आहे। वरून कसुरी मेथी घालते आणि मिक्स करून घेते। 2 मिनिटं परतून झालेली आहे भाजी। वरून कोथिंबीर घालते। कोबी मटारची भाजी तयार आहे। इथे बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, त्यात एक कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची, आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं, लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते। इथे थालीपीठाची भाजणी घेतलेली आहे। 2-3 चमचे कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालून ओलसर पीठ भिजवून घेते। अशा प्रकारे आता त्याचे गोळे करून टिक्कीचा आकार देते। पॅनवरती तेल गरम करायला ठेवले। तेलामध्ये कोबीचे डांगर फ्राय करायला ठेवते। अशा प्रकारे दोन्ही बाजूने शिजून घेते। इथे टोपात तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला राई, जिरं आणि लसूण घालते, कढीपत्ता घालते, थोडंसं हिंग आणि शिजून ठेवलेली तुरीची डाळ, त्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची घातलेली शिजताना ते घालते फोडणीला। वरून हळद घालते, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि रवीने घोटून घेते। आता वरणाला छान उकळी काढून घेते। तुरीच्या डाळीच्या वरणाला उकळी आलेली आहे। तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।